लोकशाहीच्या माध्यमातून ज्या जनकल्याणकारी राज्याची संकल्पना केलेली आहे ती पूर्ण करण्याकरता लोकशाही सुदृढ झाली पाहिजे। आणि लोकशाही सुदृढ असेल तर राजकीय पक्षांना आणि नेत्यांनाही पण कुठेतरी याला रिस्पेक्ट आणि रिकग्निशन दिलं पाहिजे। टॉलरन्स, सहिष्णुता हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं खऱ्या अर्थाने प्रमुख वैशिष्ट्य आहे। आजकाल वर्तमानपत्रात एखादी न्यूज विरोधात छापल्याबरोबर लगेच त्यांना संपादकांना फोन होतो, तुम्ही असं कसं लिहिलं। किरण ठाकूर बसलाय म्हणून मला एक घटना आठवते। त्यांचा तरुण भारत विशेषतः सीमावर्ती भागात अतिशय लोकप्रिय आहे आणि ते कर्नाटकमध्ये आहेत। आणि ज्यावेळी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी कन्नड वाद झाला त्याच्यामध्ये यांनी बऱ्याच लोकांच्या दुश्मन्या केल्या कन्नड लोकांशी आणि त्याच्यामुळे सगळं कर्नाटकवर प्रिव्हिलेज मोशन आलं आणि यांना सभागृहासमोर विधानसभेसमोर हजर केलं दंड ठेवून आणि यांना शिक्षा होणार ते तुरुंगात जायचे। ज्यावेळी मी भाजपचा अध्यक्ष होतो मी 2-3दा त्यावेळी स्पीकरला आणि मुख्यमंत्र्याला सांगितलं तर मला ते दोघे म्हणाले की सर रिएक्शन बहुत बड़ी है, बहुत लोगों में तीव्र भावना है और इनको 10 दिन के लिए जेल में भेजना चाहिए। ये सब एमएलए एमपी और पार्टी में सबकी एक मत है। मी त्यांना म्हटलं की इंग्लिशमध्ये त्यांच्याशी बोलत होतो कारण तिकडे हिंदी चालत नाही। मी म्हणलं मी तुमचं म्हणणं समजलं पण आयदर यू टेक इट ॲज ए ऑर्डर फ्रॉम बीजेपी प्रेसिडेंट और आइदर यू टेक इट एज ए पर्सन हु हैव कमिटमेंट फॉर द डेमोक्रेसी। गलत है सही है वो लिखने का मीडिया का अधिकार है और उसको स्वीकारना ये आपकी जिम्मेदारी। आई डोंट नो एनीथिंग, मैं आपको इतना ही बताता हूं, उनको ताकीद दे दो और इनकी मुक्ति कर दो। इसके बाद डोंट फोन मी, डोंट कॉल मी और मुझे कुछ बताओ मत। यू डू इट एंड टेल मी। तब इनकी छुटका हुई थी नहीं तो 10 दिन जेल जाने की तैयारी थी। राजकीय पक्षांनी देखील आपल्या विरोधात लिहिलं तर लिहिलं। मी इमर्जन्सीचा प्रॉडक्ट असल्यामुळे मी नेहमी म्हणतो की चुकीचं लिहिण्याचा देखील फंडामेंटल राईट आहे। पत्रकारांनी जबाबदारीने वागलं पाहिजे हे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे, पण जर त्यांनी लिहिलं असेल तरी त्यांचा लिहिण्याचा अधिकार संपुष्टात येता कामा नये। आणि दॅट इज एक्झॅक्टली द स्पिरिट ऑफ द डेमोक्रेसी। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पत्रकारिता ही प्रगल्भ होणं आणि लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन होणं याकरता पत्रकारितेची पण भूमिका महत्त्वाची आहे। आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या लोकांनी त्याबद्दलची टॉलरन्स आणि सहिष्णुता देखील वाढवण्याची गरज आहे।